नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या फास्ट महारिव्हिजन लेक्चरला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांची नवोदयची तयारी नक्कीच जोरात सुरू असेल. तर आपण गणिताचा आज स्वाध्याय 1.1 पहिला प्रश्न बघणार आहोत. बघा, आपल्या समोर संख्या आहे 7,53,357. ही संख्या पुढीलपैकी कोणती? तर 753 357. काय आपण याला 753 357 असे वाचन करणार आहोत या संख्येचे? 753 357 नक्कीच नाही. 753,357 असेही वाचन करणार नाही. 753,357 753,357 या पद्धतीने आपण निश्चितच वाचन करू शकतो. तरी सुद्धा शेवटचा पर्याय बघूयात. 753,000 असंही वाचन करता येणार नाही. म्हणून पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा मुलांनो, आजपासून एक सराव करायचा आहे की आपल्याला वर्तुळ जे आहे ते पूर्णपणाने रंगवायचं आहे. या पद्धतीनेच वर्तुळ रंगवण्याची सुरुवात करा आणि वर्तुळ हे पूर्ण रंगवायचं आहे. काळ्या बॉल पेननेच वर्तुळ रंगवायचं आहे, न की आपल्याला पेन्सिलने. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत. आपल्याकडे दुसरा प्रश्न असा आहे 1 4 6 8 आणि 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून. बघा, एकदाच प्रत्येक अंक एकदाच वापरायला सांगितलेला आहे. त्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या. ज्या वेळेला मोठी संख्या बनवायला सांगतात त्यावेळेला आपल्याला महत्तम स्थानावर सगळ्यात मोठा अंक वापरायचा आहे. तर सगळ्यात मोठा अंक आहे आपल्याकडे 9. त्यानंतर आपल्याकडे दुसरा अंक आहे 8. त्यानंतर 6 4 आणि 1. ही जी संख्या बनवलेली आहे हिचं वाचन नक्कीच आपण करू शकतो. 98,641 ही संख्या मोठ्यात मोठी संख्या बनलेली आहे या अंकांपासून. तर 98,641 98,641 पर्याय क्रमांक बी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला आढळून येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यातील फरक किती आहे? आता किमान आणि कमाल याचा अर्थ समजून घ्या. किमान याचा अर्थ आहे लहानात लहान आणि कमाल याचा अर्थ आहे मोठ्यात मोठी. तर किमान 6 अंकी संख्या कोणती असेल बरं? 1,00,000 ही किमान 6 अंकी संख्या आहे. बघा, 1,00,000 ही 6 अंकी संख्या आहे आणि आपणही अगोदर संख्यांच्या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे की 1 वरती 5 शून्य ही किमान 6 अंकी लहानात लहान संख्या आहे. त्यानंतर कमाल 4 अंकी संख्या कोणती असेल? ज्या वेळेला कमाल संख्या बनवायला सांगतात त्यावेळेला आपण कोणता अंक वापरतो? तर बरोबर 9 हा अंक वापरतो. कमाल 4 अंकी संख्या मुलांनो आपण लिहित असताना या पद्धतीनेच लिहिणं अपेक्षित आहे. एककच्या खाली एककचाच अंक लिहा आणि यातील फरक विचारलेला आहे. फरक म्हणजे वजाबाकी करावी लागेल. तर तुम्हाला निश्चितच वजाबाकी येते. हातच्याची वजाबाकी येणं अपेक्षित आहे. 0 मधून ज्या वेळेला 9 जात नाही आपण फक्त या 1 कडूनच हातचा घेऊ शकतो. म्हणजे इथे 10 झालेले आहेत. इथे 10 झाल्याच्या नंतर आपण फक्त हातचा काय करत आहोत? सगळे 0 असल्यामुळे हातचा जो आहे तो समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. 10 मधून 9 गेले, खाली 1 उरणार आहे. 9 मधून 9 गेले 0. या 9 मधून 9 गेले 0. 9 मधून 9 गेले 0 आणि त्यानंतर 9 तून खाली 0 आहे. म्हटल्याच्या नंतर 90,001 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर 90,001 पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्याला असा सांगितलेला आहे. चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये दशमस्थानी म्हणजे दशक स्थानावर 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? इथे सुद्धा किमान याचा अर्थ लहानात लहान. तर आपण सगळ्यात अगोदर काय बघूयात की यामध्ये लहानात लहान संख्या कोणत्या आहेत. ए पर्यायामध्ये 1092 असं दिलेलं आहे. बी पर्यायामध्ये संख्या ही 1290 दिलेली आहे. सी पर्यायामध्ये 2091 आणि डी पर्यायामध्ये 2190
अशा प्रकारच्या संख्या दिलेल्या आहेत. या दोनही संख्या मोठ्या आहेत यापेक्षा, म्हणजे त्या किमान नाहीत. इथेच दोन्ही पर्याय गेलेले आहेत. त्यानंतर आपल्याला दशम स्थानी 9 असलेली किमान संख्या विचारलेली आहे. यामध्ये दशम स्थानावर 9 आहेत, दशम स्थानावर 9 आहेत, पण 92 हे 90 पेक्षा मोठे आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर होईल. सगळ्यात लहान या चारही संख्यांमध्ये ही संख्या 1290 ही संख्या किमान संख्या आहे की ज्याच्या दशम स्थानावरती 9 आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. व्हिडिओ कसा वाटत आहे? जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. आणि पुढचा 5वा प्रश्न आहे 5555. एकदम साधा प्रश्न विचारलेला आहे. 5555 ही संख्या आपण कशी लिहिणार? तर 5555 प्रश्न अगदी साधा आहे, त्यामुळे 5555 आपण स्थानिक किमती बघितलेल्या आहेत, त्यावरून संख्या वाचन 4 अंकी संख्या वाचन निश्चितच आपल्याला येणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचा 6वा प्रश्न आहे कमाल ते किमान. प्रश्न काय आहे? कमाल ते किमान. सातत्यानं कमाल आणि किमान हा शब्द तुमच्या कानावरती पडतोय. कमाल म्हणजे मोठ्यात मोठा, किमान म्हणजे लहानात लहान. हे नक्कीच लक्षात ठेवा, शब्द समजणं गरजेचं आहे. कमाल ते किमान अशा क्रमाने संख्यांचा कोणता गट आहे? कमाल ते किमान म्हणजे काय? मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे, मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे संख्या वाचनाची प्रॅक्टिस करा. पहिला पर्याय आहे आपल्याकडे 81,427, 16,378, पुन्हा 82,000. म्हणजे संख्या मोठी होती, लहान आणखी मोठी नाही चालणार आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक सी बघूयात. 81,427, 82,341, 63,178, 16,378 हा पर्याय निश्चितच आपला होऊ शकतो. पण पुन्हा एकदा खात्री करण्यासाठी आपण पर्याय पुढचे बघूयात. 16,378, 63,000 ही किमान आहे, ही कमाल आहे. आपल्याला कमाल ते किमान विचारलेला आहे, होणार नाही. पर्याय क्रमांक डी 82,341, 81,427, 63,178 आणि 13,378 असे पर्याय दिलेले आहेत. तर हा पर्याय आपला योग्य पर्याय आहे. 82,341, 41,427, 63,178 आणि 13,378 हे अतिशय योग्य पर्याय आहे. कमाल ते किमान हा क्रम आपण लावलेला आहे. पर्याय क्रमांक डी त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7वा. प्रश्न क्रमांक 7वा आपल्याला काय सांगतोय? तर 1, 0, 3, 4 आणि 5 असे अंक आपल्याला दिलेले आहेत. हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या बनवायला सांगितलेली आहे. विषम संख्या आपल्याला बनवायची आहे आणि लहानात लहान संख्या बनवायची आहे. या 5 अंकांपासून लहानात लहान 5 अंकी संख्या आपण बनवत असताना 0 आपण डाव्या बाजूला घेऊ शकणार नाही. 0 पेक्षा थोडासा मोठा अंक आहे 1. त्यानंतर 0 वापरा. 1 आणि 0 वापरून झालेले आहेत. त्यानंतर 3, 4 आणि 5 हे अंक वापरायचे आहेत. 3, 4 आणि 5 ही लहानात लहान विषम संख्या आपल्याकडे तयार होताना दिसून येते. बघा, लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला डाव्या बाजूला प्रथम लहानात लहान अंक वापरायचा. आता तुम्ही म्हणाल की 0 हा लहान अंक आहे, पण 0 नंतर 1, 3, 4 आणि 5 असे अंक जर आपण वापरले तर ही संख्या 5 अंकी नाही तर 4 अंकीच संख्या तयार होईल. म्हणून 10,345 ही जी काही संख्या आहे ही लहानात लहान संख्या आपल्याकडे तयार होईल. 10,345 पर्याय क्रमांक 1 त्याचं योग्य उत्तर असलेलं आपल्याला आढळून येईल. त्यानंतर आपल्याला जायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे आणि स्वाध्याय 1.1 मधला हा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न जरा काळजीपूर्वक समजून घ्या. जर प्रत्येक ओळ आणि प्रत्येक स्तंभ, प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल, प्रत्येक ओळीमध्ये, प्रत्येक स्तंभामध्ये, प्रत्येक कर्णामध्ये, याला 2 कर्ण आहेत बरं, हे सुद्धा समजून घ्या, यांची बेरीज जर समान असेल तर x, y आणि z या स्थानांवर
कोणते अंक येतील आणि ते क्रमशः विचारलेले आहेत, म्हणजे क्रमाने विचारलेले आहेत. बघूयात आपण. फक्त आपल्याला या स्तंभामध्ये अंक दिसत आहेत, त्यांची बेरीज करूयात. 8 मध्ये आपण 3 मिळवले 11 होतात, 11 मध्ये 4 मिळवले तर 15 होतात, म्हणजे बेरीज आपली 15 होणं अपेक्षित आहे. त्यानंतर 4 आणि 9 पुन्हा एकदा आपण चेक केलं, 13 आणि 2 15 होतात. सगळ्यांची बेरीज 15 होणं अपेक्षित आहे. तर इथे आपल्याकडे 2 अंक आहेत, 1 आणि 9. दोघांची बेरीज किती झालेली आहे तर 10 झालेली आहे, म्हणजे निश्चितच इथे 5 आपण जर त्यामध्ये मिळवले तर यांची बेरीज 15 होऊ शकते. म्हणजे y बरोबर आपण काय मानू शकतो तर 15 मानू शकतो. आणि XYZ y ची किंमत 5 आहे. y ची किंमत 5 आहे. y ची किंमत 5 आहे म्हणजे 2 नंबरला येणार आहे, हा पर्याय होणार आहे, हा पर्याय निश्चितच कट होणार आहे, हाही पर्याय कट होणार आहे, हाही पर्याय कट होणार आहे. तुमचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. पण आपण एकदा चेक करूयात. त्यानंतर इथे y बरोबर 5 आपण निश्चित केलेले आहेत. 3 आणि 5 यांची बेरीज 8 होते. 8 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होतील? बरोबर आहे. 7 मिळवले तर 15 होतील, म्हणजे झेडची किंमत 7. बघा, झेडची किंमत ही झेडची किंमत आहे ती 7 आलेली आहे, y ची किंमत आपली 5 आलेली आहे. आता राहिला आपल्याकडे फक्त x. 7 आणि 2 9 झाले. 9 मध्ये किती मिळवले म्हणजे 15 होतात? बरोबर आहे. 9 मध्ये 6 मिळवले म्हणजे उत्तर 15 येतं. x ची किंमत 6, म्हणून पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. कसा वाटत आहे व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपण लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रमंडळींना सुद्धा सांगायचं आहे. त्यानंतर स्वाध्याय 1.2 याचेही प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत लगेचच. प्रश्न क्रमांक पहिला काय विचारलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, 17, 8, 21, 13, 41, 2, 27, 31, 51 या अशा वेगवेगळ्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे या सगळ्याच काही मूळ संख्या आहेत का तर निश्चितच नाहीयेत. तर यापैकी मूळ संख्या कोणत्या आहेत हे प्रथमतः आपण शोधून काढूयात. तुम्हाला माहिती आहे 17 ही मूळ संख्या आहे, त्यानंतर 13 ही मूळ संख्या आहे, 41 ही मूळ संख्या आहे, 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे, 31 ही मूळ संख्या आहे, 51 ही सुद्धा मूळ संख्या नाही. तर सगळ्यांची बेरीज करायची आहे. 17, 13, 41, 2 आणि 31 या 5 संख्यांची बेरीज करायची आहे. 1, 2, 3, 4 आणि 5. बघा, संख्या निवडल्या पण बेरीज सुद्धा तेवढ्याच संख्यांची करा, नाहीतर घाई गडबडीमध्ये पेपरला असेच प्रश्न निश्चितच चुकतात. 7 आणि 3 10, 10 आणि 1 11, 11 आणि 2 13 आणि 1 14. हातचा आलेला आहे 1, 1, 2, 3, 7, 10, 104 हे उत्तर आपलं आलेलं आहे. बघा, 104 पर्याय क्रमांक सी हे तुमचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा काय सांगतो आपल्याला? प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. सगळी विधानं वाचणं आपल्याला अपेक्षित आहे. कधी कधी असं होतं बालमित्रांनो, एखादा पर्याय वाचला तो आपल्याला बरोबर वाटत असतो, पण घाई करायची नाही, इतर पर्यायही वाचून घ्यायचे असतात. कारण नजर चुकीने एखादा पर्याय आपल्याला बरोबर वाटतो, आपण लगेच काळं करतो, अशी चूक पेपरला करू नका. 4 पर्याय असतात, 4ही पर्याय वाचून घेणं अपेक्षित आहे. 0 ही विषम संख्या आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून एक गोष्ट लक्षात ठेवा, 0 ही समही नाही आणि विषमही नाही. 0 ही विषम संख्या आहे का? मग निश्चितच नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1 तुमचा चुकीचा झालेला आहे. 0 ही समसंख्या आहे. आताच मी सांगितलं 0 ही समही नाही विषमही नाही, म्हणून हाही पर्याय तुमचा जाणार आहे. 0 ही मूळ संख्या आहे. सगळ्यात लहान मूळ संख्या 2 आहे हे इथे लक्षात ठेवा. 0 ही मूळही नाही. मग 0 आहे तरी काय? पर्याय क्रमांक 4 बघा, 0 ही विषम संख्या नाही आणि समसंख्याही नाही. तसेच एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, 0 ही मूळ संख्याही नाही. या गोष्टी आपल्याला लक्षात राहणं गरजेचे आहेत. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, 3 ची दर्शनी किंमत.
आता दर्शनी किंमत म्हणजे काय बरं? एखाद्या संख्येमध्ये त्या अंकाची किंमत जी आहे तीच असणं. म्हणजे 1 ची किंमत 1च, 2 ची किंमत 2च, 3 ची किंमत 3च, ती कधीही बदलत नसते. त्याला दर्शनी किंमत असे म्हणतात. जसे की 36,890 यामध्ये 3 ची दर्शनी किंमत ही 3च असते, 6 ची 6च असते, 9 ची 9च असते. पण स्थानिक किमती वेगवेगळ्या निश्चितच असू शकतात. बघा, प्रश्न असा आहे, 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत. 3 ची स्थानिक किंमत याच्या स्थानानुसार ठरणार आहे. यांच्यातील फरक काढा. मगाशीही सांगितलं आपण की फरक म्हणजे काय? फरक काढत असताना नेहमी वजाबाकी करायची आहे. तर 36,890 या संख्येमध्ये 3 ची स्थानिक किंमत किती आहे? म्हणजे 3 कोणत्या स्थानावर आहे? तर 3 हा 10,000 या स्थानावर आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही लिहिणार आहात. 3 ची स्थानिक किंमत 30,000 आहे आणि